आई विना दुसरा कोणी करू शकत नाही महाराज. आईला उपमाच देता येत नाही. आई कशी आहे? आई ही आई सारखीच आहे, कारण आम्ही जिवंत आहोत. आमच्यामध्ये जगते म्हणून बरोबर बोलू शकते. तुमच्याबद्दल एखाद्या वेळेला वाक्य माझं चुकीचं जाऊ शकतं. पुरुष वर्गाला मी कधीच बोललेली नाही, मी कधीच दोष दिलेला नाही. का? 90% प्रपंच आम्ही करतो. फक्त आत्ता माफी मागून बोलेल, कारण आत्ता सध्या मला ते गरजेचं वाटतं. एखाद्या वेळेला पत्नी गेली ना, पत्नी गेली का नातेवाईक 2-3 वर्ष जाऊ देतात. भाऊ असाच राहतो का? लग्न करावं लागेल, करून देतात लग्न. आता सिंगल मुलं 35च्या पुढं चालले, ते बोलण्यासारखं नाही. मला परत कोणी असं उत्तर द्यायचं नाही. म्हणतात ना लोक, अहो ताई तुम्ही त्यांचं काय सांगता, आम्हीच अजून तसे येत आहे का नाही. पण मला बोलायचा मुद्दा माझ्या लक्षात घ्या. पण एखाद्या बाईला जर 3 मुलं असतील आणि तिचं लग्न जर लवकर केलेलं असेल आणि 30व्या वर्षी जर तिचा पती या जगातून निघून गेला ना महाराज, ती 3 मुलांना सोडून लग्न नाही करत महाराज. नाही, ती म्हणते काय राहिलंय माझं, मला माझ्या मुलांसाठी जगायचंय. माझं काय वय आहे का? 30 वर्षाचं वय. आईन तारुण्याचा त्या ठिकाणी त्याग करते महाराज ती माऊली. दृष्ट लागण्याजोगा तो संसार. अरे नवरा चांगला नोकरी करतोय, चांगला पगार आहे, 3ही मुलांना कुठं कुठं शिकवायचं, काय काय बनवायचं सगळं ठरलंय. कारण माणूस हा स्वतः करता जगत नाही, कोणी असू दे. लहानपण असंच जातं. तारुण्यामध्ये मुलबाळ होईपर्यंत नवरा बायको एकमेकाचे, आणि एखादं मुलबाळ झालं का बायको कधीच नसते, ती सतत त्या लेकराच्या ओढीची असते महाराज, आहे का नाही. सतत तुम्ही का बसा, तुमचं नाही डोकं चालत, मला माहिती तो कसा आहे ना. तिथं तिचं लक्ष नसतं. फक्त दोघांचंही लक्ष एकमेकांकडे न जाता दोघांचंही लक्ष त्या लेकरांकडे जातं महाराज. सगळं ठरलंय आपल्या मुलांना काय बनवायचंय, कशा पद्धतीने वाढवायचंय. नियतीला काही गोष्टी मंजूर नसतात, म्हणून प्लॅन करू नाही महाराज, मला हे करायचंय ते करायचंय. प्रयत्न करत राहावा, जे जे होईल ते ते पाहावे, आहे का नाही. आधीच असं करायचंय. दुर्दैवानं तो जर त्या अपेक्षेचा भंग झाला की बरेच जण आता कोमात चालले महाराज, नाही बाहेर येत, ते नाही बाहेर येत. म्हणून मला वाटतं माणसानं स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. सकाळी हसत कामावर गेलेला नवरा ट्रकने धडक दिली, मेंदूचा चेंदा झाला, संध्याकाळी प्रेत दारात आलं. हसत गेलेला माणूस जर ॲम्ब्युलन्स दाराच्या समोर उभी राहिली तर कोणीच नाही सहन करू शकत. सगळ्या गावाला माहिती होतं ती बाई सोडून. सगळा गाव तिथं जमा होत होता, सगळे लोक जमा होत होते. तिला काहीच कळत नव्हतं. 3 मुलं इकडं तिकडं पळत होती. आई काय झालं? ज्यावेळेला ती बाहेर आली सगळं तिला कळलं ना, त्यावेळेला ती एका जागेवर बसून फक्त बघत होती. काही महिलांचा स्वभाव इतका घाण असतो, माफी मागून बोलते. समय सूचकता आपल्या जीवनात असावी. पलीकडे बसलेल्या काही बाया बोलत होत्या, काय निकरड बाई आहे, नवरा गेलाय तर हिला रडू येत नाही. शॉक लागलेला होता मेंदूला, रडता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. अनायासे डॉक्टर तेवढ्या क्षणात बोलवले गेले. डॉक्टरांनी सांगितलं ही बाई रडली पाहिजे, आणि ही जर नाही रडली तर ही बाई वेडी होईल. तिचा मोठा मुलगा समजदार होता, त्याला जवळ त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं, भाऊ तुझ्या आईला तू हलवून जागा कर, तिला शुद्धीवर आण. पोरग समोर येत होतं, हंबरडा फोडून लहान लेकरू रडत होतं. ती भावंड लहान होती, ती नाही त्या ठिकाणी मुलंच होती, रडत होतं पोरग. आई काय झालंय तुला? आपले बाबा बघ ना कशी गुंडाळून आणलेत, तू का बघत नाही? तू का रडत नाही? आई तू बोलत का नाही? अशी का बघते? एक सांगू, लेकराच्या त्या ममतेमध्ये इतकी ताकद असते. लेकरू ज्यावेळेला धायमाय मोकळून रडायला लागलं, त्या लेकराचा आवाज तिच्या अंतकरणाला छेदला गेला आणि ती झोपेतून जागी व्हावी तशी ताटकन लेकराकडे बघायला लागली. सगळं समोर घडलेलं लक्षात आलं. लेकराला कवटाळू 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 रडायला लागली. तो प्रसंग त्या ठिकाणी निघून संपला. तो प्रसंग म्हणतात ना, कोणाचीच वाईट वेळ बसून राहत नाही.
चांगली वेळ सुद्धा बसून राहत नाही, लक्षात ठेवा. सुख सुद्धा बसून राहत नाही, दुःख सुद्धा बसून राहत नाही. फक्त सगळं सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. अरे माणसाचं जगणं रडणारं नाही लढणारं असावं, मग तो माणूस जीवनात यशस्वी होत असतो. आपलं मन हे कमजोर नसलं पाहिजे, आपलं मन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. येईल ती परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. तसंच ती बाईचं रडणं 13व्याच्या दिवशी शेवटचं रडणं ठरलं. आता मात्र पदर खोचला आणि विचार केला. 3 मुलांचं स्वप्न रंगवलं होतं आणि बोलते ती, अहो सगळी स्वप्न रंगवताना थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकून तुम्ही खुशाल निघून गेलात. काळजी करू नका, मी स्वप्न पूर्ण करील. पैशाचं सोंग माणसाला करता येत नाही. रात्रीचा दिवस करत होती. पहिले थोडेसे ब्लाऊज वगैरे शिवता यायचे, आता मात्र स्पीड वाढवलं होतं. ब्लाऊज शिवता 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 आयुष्य चाललं होतं. लेकरांना शिकवत होती, मनासारखी लेकरं सुद्धा अभ्यास करत होती. आता 3ही मुलं त्या ठिकाणी छान कमवायला लागली होती. तिला वाटलं माझं तारुण्य मी जिजवलं, याचा आता सार्थक होणार. महाराज मोठ्या मुलाचं लग्न करायचंय, फक्त विषय निघाला आणि त्यानं लगेच सांगून टाकलं, आई माझं माझ्या बॉसच्या मुलीवर प्रेम आहे, माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नको. अरे श्रीमंताची पोरगी त्यानं घरात आणली. साधी असणारी सासू, लेकरांच्या शिक्षणासाठी जिनं उभं तारुण्य जाळलं, आता त्या सुनेचा तिला त्रास होऊ लागला. का? कारण माझी सासू खूप साधी आहे, खूप साधं बोलते. भाषेवरून त्रास होऊ लागला. ती म्हणायची, बाई तुझं इकडलं कोणी आलं तर मी बोलणार नाही. कारण ॲडजस्टमेंट तिला माहिती होती. जाऊ दे म्हटली, दुसरी सून चांगली येईल. त्याचंही तसंच काहीसं झालं. राहणीमान आवडत नव्हतं. तिसरी तर राहतच नव्हती, नुसती माहेरी पळायची. असं दुःख जिनं ते ज्या घरात तिचा प्रपंच होता त्या घरात मुलांचा प्रपंच चालू झाला. आईला झोपायला जागा नव्हती. आई बाहेर पडवीवर झोपायची. महाराज पण सांगू तुम्हाला, आती झालं का माती होत असते. एक लक्षात ठेवायचं, आज तुमचा काळ आहे म्हणून त्रास देत असाल, पण आती तिथं माती. लक्षात घ्यायचं. प्रचंड त्रास सुनांकडून होत होता, पण मुलं काहीच बोलत नव्हती. याचं वाईट वाटत होतं. सुनांना नाही माहिती माझं जगणं, पण माझ्या मुलांना माझं जगणं माहिती आहे. मुलांनी कधीच विचारलं नाही आईला, पण आई इतकी समजदार असते ना, जाऊ दे त्यांना कामाचा व्याप आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. सुनेला छातीत दुखायला लागलं, बेशुद्ध झाली सून. दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरने सांगितलं हिच्या 2 किडन्या गेल्यात. रिपोर्ट घरी आले, 2 किडन्या गेल्या. आता काय कराल? पैसा सगळा होता. दुसऱ्याच दिवशी ती सासू गेली आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझी 1 किडनी काढा आणि माझ्या सुनेला बसवा. प्रपंच त्यांचा असा निखळू द्यायचा नाही. डॉक्टर म्हणले, मुळात तुम्हालाच एक आहे, जिवंतपणे देता येत नाही. जिवंतपणे किडनी देता येत नाही का? 2-3 वर्षात मोठ्या मुलाचा डोळा गेला, 2ही डोळे गेले. महाराज तिला ते दुःख सहन होत नव्हतं. प्रचंड झालेला तिच्यावर अन्याय ती सहन करू शकत नव्हती. तिला वाटायचं तेच बरं होतं, हे दुखणं कुठून आलंय. डॉक्टरच्या समोर हात जोडले त्या आईनं. डॉक्टर साहेब एक काम करा ना, माझा 1 डोळा काढा आणि माझ्या पोराला बसवा. त्याच्यात ते माझ्या डोळ्यानं पाहिल ना तो. नाही, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत डोळा देता येत नाही, जिवंत आहे तोपर्यंत किडनी देता येत नाही. आणि ते दुःख, मुलांचं दुःख त्या आईला सहन नाही झालं. ऐका, मुलांनी किती त्रास दिला तर आईनं सहन केला. आता मुलांना होणारा त्रास आईला सहन होत नव्हता. एक दिवस पडवीत झोपली. लिहिता वाचता येत होतं. कागद घेतला, त्याच्यावर काहीतरी लिहिलं. तो कागद असा उशाला ठेवला आणि पहाटे 4च्या सुमारास आईनं प्राण सोडून दिला. महाराज सकाळी 9 वाजले तर आंधळा मुलगा आईला आवाज देण्याचा प्रयत्न करतोय, आई कुठे आहेस तू, आई कुठे आहेस. आईचा आवाज येत नाही. अरे जन्माला आल्यापासून कळतंय तेव्हापासून बघतोय, आई कधीच उशिरा उठली नाही. भावांना आवाज दिला, बघा रे आपली आई कुठे आहे. आवाज का येत नाही आईचा. सगळेच्या सगळे पडवीत आले. ज्याला दिसत होतं त्यानं आईला असं हलवलं. अंग गार पडलेलं आहे. बघितलं आईकडं. आईचा तो निरागस चेहरा बघितला. आईनं प्राण सोडून दिलेला आहे. जवळ कागद पडलेला आहे. तो कागद उचलला महिला मंडळ
आणि तो पोरगा तो कागद वाचायला लागला. त्याच्यावर आईनं लिहिलं होतं, बाळांनो, उभं तारुण्य मी तुमच्यासाठी जाळलं रे पोराव. तुमच्या शिकलेल्या बायकांना तोंड देणं मला सोपं जात होतं, पण मुलाचे गेलेले डोळे, सुनेच्या गेलेल्या किडन्या मला सहन नाही झाल्या. डॉक्टरांना सांगितलं मी, पण डॉक्टर म्हणतात जिवंतपणे देता येत नाही. मी उभं आयुष्य तुमच्यासाठी जगले आणि आता शेवटचा श्वास सुद्धा तुमच्या सुखासाठी घेते. मी मेल्यानंतर माझी किडनी माझ्या सुनेला बसवा आणि माझे दोनही डोळे माझ्या मुलाला बसवा. मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारील, ह्या जगामध्ये एवढा त्याग जगाच्या पाठीवर आई विना दुसरा कोणी करू शकत नाही महाराज. आईला उपमाच देता येत नाही. आई कशी आहे? आई ही आई सारखीच आहे, कारण आम्ही जिवंत आहोत. आमच्यामध्ये आत्मा आहे. ह्या जगाचा उद्धार करतो तो महात्मा आहे, आणि हे जग ज्याचं आहे त्याचं नाव परमात्मा आहे. परमात्मा, महात्मा, आत्मा काहीच पूर्ण होऊ शकत नाही त्या महाअक्षराशिवाय. या जगात सगळ्यात मोठं जर कोण असेल तर मातृदेव भव, आणि मग पितृदेव भव, आणि मग आचार्य देव भव. सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ.